जे डिझायनिंग असतं हम्म. आणि जे स्टायलिंग असतं त्याच्यामध्ये असं मेजर डिफरन्स काय नाही तर लिव्हिंग रूममध्ये जर एक किंवा दोनच गोष्टी अशा एक्सक्लुझिव्ह पाहिजे की जिथे लोकांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. प्लांटर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता तर ट्रेंडिंग आहे. जो आपला लिव्हिंग रूम असतो, हॉल असतो, हो. ओके, तर त्यामध्ये असे कुठले फर्निचर्स किंवा कुठल्या वस्तू असल्या पाहिजेत किंवा नसल्या पाहिजेत की ज्याने एक थोडंसं लक्झरियस लुक आपल्या लिव्हिंग रूमला येईल. ॲमेझॉनवर वगैरे 200-300 रुपीजला सुद्धा खूप छान छान ब्युटिफुल ट्रेज मिळतात. मोस्टली बेज आणि व्हाईट बेसवरच लोक जातात. थोडासा गोल्डन टिंज असलेला दॅट लुक्स लक्झुरियस. जसं मी सांगितलं 3 थिंग्स की वूड कलर कोणता आहे तुमचा, तुम्ही फर्निचरचा कोणता रंग घेतलाय, सॉफ्ट फर्निशिंग आणि वॉलचे कलर्स. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं लाईट परफेक्ट असेल तर 50,000चा सोफा सुद्धा लक्झरी लुक देणार. आणि 1.5 लाखाचा असेल जर लाइटिंग नसेल नीट तर मग तो वेस्ट आहे. आणि जसं आता तू सोफ्याबद्दल सांगितलंस तर त्याचं काही सांग ना व्यवस्थित की कुठल्या कलरचा असला पाहिजे, कारण त्यात पण बरेच कन्फ्युजन असते. वेगवेगळ्या साईजचे लॅम्प्स येतात. एका कॉर्नरला आता सीटिंग आहे तुमचं सोफा सेटिंग, एका कॉर्नरला साईड टेबल ठेवला, एका कॉर्नरला तुम्ही टॉल लॅम्प ठेवा, हां, मस्त दिसतं ते. बरोबर. पण तरी पण एक शेवटचा क्वेश्चन मला तुला विचारायचा आहे, कारण आपली जी ऑडियन्स आहे ती मेजॉरिटी फिमेल्स पण आहेत, म्हणजे Correct. महिला हो, आहेत. हो. तर त्यांना अशा काही टिप्स दे ना की ते समजा इंटिरियर डिझायनरची गरज न पडता हो. स्वतः पण काहीतरी चेंजेस करू शकतील समजा घरामध्ये Correct, correct. लक्झरियस लुक मिळवायसाठी.